आज आपण झटपट अशी शिमला मिरचीची सुक्की भाजी बनवूया कुकरमध्ये आणि एकदम झटपट अशी बनवूया। त्यासाठी बघा कुकर गरम करत ठेवलेला आहे। त्याच्यामध्ये अर्धी पळी तेल गरम करत ठेवूया। तुमच्या आवडीप्रमाणे थोडंसं कमी जास्त केलं तरी चालेल आणि गरम होऊन देऊया। तेल गरम झालेलं आहे। छोटा 1 चमचा मोहरी, छोटा 1 चमचा जिरं, त्यात टाकायचा कढीपत्ता, थोडीशी टाकायची हिंग पावडर, त्यात टाकायचा आपल्याला एकदम मोठ्या आकाराचा एक कांदा थोडा ह्याला जास्त घालायचा। कांदा चांगला भाजून घेऊया। कांदा मस्त असा भाजला गेलेला आहे। आलं, लसूण आणि हिरवी मिरची 1 चमचा कुटून घेतलेली आहे, ते पण चांगलं परतून घेते। मस्त असं परतलेलं आहे। त्याच्यामध्ये 1 टोमॅटो छोट्या आकाराचा घेतलेला आहे, मोठ्या आकाराचं टाकलं तरी चालेल। त्याच्यामध्ये चवीप्रमाणे टाकायचं मीठ आणि 1 मिनिटभर परतून घ्यायचं। परतून घेतलेलं आहे मस्त असं। थोडीशी हळद, छोटा 1 चमचा जिरे धने पावडर, छोटा 1 चमचा गरम मसाला पावडर, कांदा लसूण मसाला 1.5 चमचा, तुमच्या तिखटाप्रमाणे टाकायचा जो तुमच्याकडे असेल तो। आता ह्याच्यामध्ये मी टाकणार आहे शेंगदाण्याचं कूट। तुम्ही जर खात नसाल ना शेंगदाण्याचं कूट तरी नाही टाकलं तरी पण चालू शकतं। तर हे सगळं चांगलं मिक्स करून घेते। परतून घेतलेलं आहे चांगलं, गॅस बारीक केलेला आहे। आता त्याच्यामध्ये अख्खी शिमला मिरची घेतलेली आहे, त्याचं वरचं देठाची बाजू कापून घेतली, आतनं सगळं मी साफ करून घेतलेलं आहे, स्वच्छ धुवून घेतलेलं। तर ह्याचे छोटे तुकडे करून घेतले तरी चालेल, अख्खे टाकले तरी चालेल, गॅस बारीकच आहे। आता हा मसाला ह्याच्यामध्ये तुम्ही भरून घेतला तरी चालेल। थोडंसं मी पाणी टाकून घेणार आहे, मिक्स करून घेणार आहे चांगलं। अर्धा ग्लासाला कमी असं मी पाणी ओतलेलं आहे त्यात। अशा पद्धतीमध्ये गॅस एकदम बारीक करायचा, फास्ट गॅस ठेवायचा नाहीये, बारीक गॅस ठेवायचा। पाणी जरी नाही ओतलं तरी वाफेवर पण होतं। एकदम थोडासा पाण्याचा शितोडा टाकायचा। कुकर गॅस एकदम बारीक करायचा, फास्ट गॅस अजिबात करायचा नाही। बारीक गॅसवर थोडासा पाण्याचा शितोडा देऊन 2 शिट्ट्या करायच्या, जास्त शिट्ट्या करायच्या नाहीत। पण मी अर्धा ग्लास पाणी ओतलेलं आहे हे बघा, आणि 2 शिट्ट्या फक्त मी करणार आहे। कुकरचे शिट्टे झालेत आणि कुकर पूर्ण थंड होऊन दिलेला आहे। कुकर खोलूया आपण। बघा किती मस्त झालेला आहे अशा पद्धतीमध्ये, आणि एकदम मस्त अशी शिजली जाते आणि थोडीशी अशी लपथबी आहे आपण पाणी टाकल्यामुळे। जर पाणी नाही टाकलं की नाही, एकदम थोडासा टिपका टाकला ना आणि 2 शिट्ट्या केल्या का नाही, तर एवढं जे आपल्याला हे अशा पद्धतीत लपथब होतं का नाही ग्रेव्हीसारखं थोडंसं, तर ती पण होत नाही, एकदम सुक्के सुक्के आणि खूप चविष्ट होते तसे पण। आणि आता पाणी ओतून जर केलं का नाही अर्धा ग्लास पाणी, तर अशा पद्धतीत खायला पण छान लागते। तर अशा करून बघा एकदा तुम्ही। रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून सांगा। रेसिपी आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा।